विद्यार्थी मित्रांनो, 25 प्रश्नाचे 50 गुण घ्यायचे. चला तर मग आणखीन एक प्रश्नपत्रिका सोडूया. सराव प्रश्नपत्रिका 6वी, त्याच्यातले फक्त मराठीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठीचे आपण पाहूया. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचे योग्य पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही स्वतः एकदा मनाने सोडवा आणि त्यानंतरच मग पुन्हा हा मार्गदर्शनपर व्हिडिओ पहा. उद्दामपणा हे अर्धवट ज्ञानाचे लक्षण आहे. ज्याला थोडेसे सायन्स कळले तो म्हणतो आम्ही निसर्गावर मात केली, विजयी झालो. पण खरा शास्त्रज्ञ असे करीत नाही. एक शोध त्याला लागला की तो म्हणतो देवा, तुझी लीला आगाध आहे. किती कौशल्याने तू जगात वस्तू निर्माण करतोस. जितके जितके मी शोधतो तितके तितके माझे अज्ञानच प्रकट होते. परमेश्वरा, तू दिलेला हा मेंदू किती रे चांगला. असे म्हणून तो परमेश्वरापुढे नम्र होतो. सायन्सने आज आमचा अहंकार कमी केला. हे विश्व केवढे आहे, त्यात आपण रजकणापेक्षा फारसे मोठे नाही, हे विज्ञानाने आम्हा शिकवले. विज्ञानानेच सत्यदर्शन करून आमच्या अहंकाराचा धुव्वा उडवला. खरे जे शास्त्रज्ञ त्यांची वृत्ती अशी होते. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. जगाचा मामला धकाधकीचा आहे. त्यात वाचायचे असेल तर नम्रता धारण करायला हवी. परमेश्वरापाशी आपण जातो त्या दगडाच्याही पुढे आपले मस्तक नमवतो. का? आपण दाखवतो परमेश्वरा, माझ्या बुद्धीची कार्याची सपाटी जमिनीबरोबर आहे. दगडापेक्षा मी काही मोठा नाही, काही नाही माझ्याजवळ, आणि तू तर सर्व संपन्न. लहान मुलाप्रमाणे आपण तोंडावर चापट्या मारून घेतो. आपली नम्रता व्यक्त करण्यासाठीच आपण हे सारे करतो. नम्रता संपली की माणुसकीही संपलीच. छान उतारा होता. आता प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रश्न पहिला, माणुसकी केव्हा संपते? गरिबी आल्यावर? खूप शिक्षण घेतल्यावर? नाही, तर नम्रता संपल्यावर. म्हणून पहिल्याचे उत्तर पर्याय नंबर 3. नंबर 2, अहंकार नष्ट करण्याची ताकद कोणात आहे? परमेश्वरात, विजयात, निसर्गात, विज्ञानात. करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याचे उत्तर पर्याय नंबर 4 इथं दिलंय. सायन्सने आज आमचा अहंकार कमी केला. प्रश्न तिसरा पाहूया. अर्धवट ज्ञानाचे लक्षण म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदा पावले नाही. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, हे पण नाही. उथळ पाण्याला खळखळाट फार, हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2. पाहूया प्रश्न 4 ते 6 साठी सूचना. पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा आणि त्याला रंगवा. हे फार महत्वाचे आहे बरं का मुलांनो. रामकृष्ण आश्रमामध्ये उद्यापासून संस्कार वर्ग. सातारा 7 मे ही बातमी बरं का साताऱ्याची. श्री रामकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने रामकृष्ण आश्रमात सोमवारपासून कंसात तारीख 8 14 मे पर्यंत दररोज सकाळी 7 ते 9:30 या वेळेत संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रमणभाई शहा यांनी दिली. या वर्गात सकाळी 7 ते 7:30 योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम होणार आहे. 7:30 ते 8 प्रातस्मरण, स्तोत्र पठण, ध्यान होणार आहे. तर 8 ते 8:30 या वेळेत खेळ घेतले जाणार आहेत. 8:30 वाजता व्यक्तिमत्व विकास, पक्ष्यांची ओळख, पर्यावरण, संतांची चरित्रे, मनाची एकाग्रता यावर मार्गदर्शन होणार आहे. 14 मे रोजी समारोपास सर्व पालकांनीही उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पाहूया आता प्रश्न.
प्रश्न चौथा, कोणाच्या वतीने संस्कार वर्ग घेण्यात येणार आहे? तर हे वाचल्याबरोबर कळते तुम्हाला, श्रीराम कृष्ण सेवा मंडळाच्या. श्रीकृष्ण सेवा मंडळाच्या वतीनं नाही दिलं, तिथं जे दिलंय तेच पर्यायात असेल तरच त्याला पर्यायाला राईट करायचं आणि तेच पर्यायाचा क्रमांक रंगवायचा. पुढचा प्रश्न, वरील बातमीमध्ये संस्कार वर्गाची सांगता कोणत्या वारी होणार आहे? मग कोणत्या वारी होणार आहे संस्कार वर्गाची सांगता? तर एकदम बरोबर आहे, रविवारी. हे कसं कळालं तुम्हाला? 8 तारखेला सोमवारी सुरू झालेले आणि 14 तारखेला संपणार, म्हणजे 14ला कोणता वार येतो? रविवार. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 6वा प्रश्न, वरील बातमीनुसार सकाळी 8 ते 8:30 या वेळेत काय घेणार आहेत? काय होणार आहे? तर काय होणार आहे? खेळ. म्हणजे याचं उत्तर 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 7वा प्रश्न, पुढील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायातून निवडा. गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षी. गतवर्षी मी रांगोळी स्पर्धेत भाग घेऊ कसं येईल? कारण गेल्या वर्षी म्हणलंय ना, भूतकाळ आहे. भाग घेणार नाही येणार, भाग घेत आहे नाही येणार, हे वर्तमानकाळी शब्द आहे. घेतला होता हे करेक्ट आहे. गतवर्षी मी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता, म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय 4. 8वा प्रश्न बघूया. पुढीलपैकी निश्चितपणे पुल्लिंगी शब्द ओळखा. कलह. मग आता त्याच्या अगोदर लावायचा तो, ती, ते. ह्याच्यापैकी काय बसते बघा? तो कलह. अरे सापडलं की, म्हणजे कलह हेच पुल्लिंगी आहे. कवच, ते कवच. कवन म्हणजे काय? पद्ययुक्त असलेले शब्द. ते कवन. कवक, ते कवक. जी बुरशी असती त्यालाच कवक सुद्धा म्हणतात, म्हणजे ते कवक असं होतंय. म्हणजे हे नपुसकलिंगी झाले, ते कवच हेही नपुसकलिंगी झाले, म्हणून 8व्याचं उत्तर पुल्लिंगी आहे, पर्याय नंबर 1. प्रश्न 9वा, काळावर आधारित प्रश्न आले की माझ्या सगळ्यात आवडीचे आणि सगळ्यात सोपे प्रश्न आहेत. पुढीलपैकी वर्तमानकाळी वाक्य निवडा. वर्तमानकाळ म्हणजे सध्याचं गोष्ट. गुरुजी वर्गात शिकवत आहेत, हेच वर्तमानकाळ आहे. 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तरी दुसरं वाचू. गुरुजी वर्गात शिकवत असत. म्हणजे शिकवत सध्या शिकवायलेत का? नाही, शिकवत असत म्हणाले. गुरुजी वर्गात शिकवणार आहेत, म्हणजे हे तर भविष्यकाळ झालं. गुरुजी वर्गात शिकवत होते, म्हणजे हे भूतकाळ झाला. म्हणून अचूक वर्तमानकाळी वाक्य आहे पर्याय नंबर 1. शिकवत असत हेही भूतकाळीच आहे, म्हणून वर्तमानकाळी खूप सोपं असं वाक्य सापडलं. 10वा प्रश्न बघूया. पुढे दिलेल्या वाक्यामध्ये उद्देश भाग कोणता? आता उद्देश म्हणजेच काय? क्रियापद हुडकायचं. क्रियापदाला कोण प्रश्न विचारायचा? कडाकाच्या थंडीने आम्हाला हुडहुडी भरली. क्रियापद सापडलं, भरली. मग कोण भरली? हुडहुडी. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाहूया 11वा प्रश्न. हा पण सोपा आहे बरं का मुलांनो. पुढील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती आहे? काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. आता बघा, पहिलंच चूक सांगतो. काहीही, ह्या दोन्हीही वेलांट्या दीर्घ आहेत. ही एक अशुद्ध शब्द. त्याच्यानंतर काहीही न करता हातावर हात ठेवून, इथं ऊन आले, ठेवून नाही, ठेवून वजनाचं व आणि दुसरा उकार. त्याच्यानंतर मी तसाच बसून, हा चौकार दुसरा सचा, आणि राहिलो ह्याची हच पहिली वेलांटी. 1 2 3 4 म्हणून उत्तर 11व्याचं पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 1 4 हे लक्षात ठेवा आणि व्यवस्थित वर्तुळ रंगवा. बघूया 12वा प्रश्न. पुढे दिलेल्या आकृतीतील मन ओळखून तिचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. आता बघा, पहिल्यांदा ही मन ओळखायची. मग काय असेल मन? प ज थ, त ला ग, ना आ हा. मग अन्ना, अन्नाला कशी असेल रे? अन्नाला जप थ, काही येईना गेलंय. बरं असू द्या, या प्रश्नाचं उत्तर आपण शेवटी बघूया. आणि तुम्हाला येतात असल्यास जर तुम्ही कॉमेंटमध्ये टाकून द्या, असं मी म्हणणार नाही कारण मला उत्तर येतंय. बघा फार सोपं आहे. आपला
हात जगन्नाथ. आपला हात जगन्नाथ म्हणजेच काय? संधी साधली की हवा तेवढा फायदा करून घेणे, हे त्याचा अर्थ आहे. आपले दोष आपणात दिसत नाही, हे नाही त्याचा अर्थ. लटक्या आधाराने आपली फजिती लपवून नाही होत, नेहमी सावधगिरीने बोलावी, हेही नाही होत. तर काय होते? पर्याय नंबर 1. पहा 13वा प्रश्न. पुढील वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? अयोग्य जोडी म्हणजे योग्य जोड्या दिलेल्या आहेत 3 आणि 1 अयोग्य. नंबर 1, वन वन करणे म्हणजे भटकणे, हे बरोबर आहे. पटाईत असणे, तरबेज असणे, हे बरोबर आहे. अप्रूप वाटणे, कौतुक वाटणे, तिन्ही बरोबर आहेत, म्हणजे हीच नक्की चुकीची आहे. अपव्यय टाळणे, दुरुपयोग करणे, चुकलं. दुरुपयोग करणे नाही, अपयोग टाळणे म्हणजे काय? दुरुपयोग टाळणे. म्हणून 13व्याचे उत्तर पर्याय नंबर 2. पहा बरं आता प्रश्न 14 ते 16 साठी सूचना. पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा असं म्हणले. आता चला संवाद वाचूया. बाबा, परवा कामगार दिनी आमच्या कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर आहे आणि मी रक्तदान करणार आहे. अरे बंडू, रक्तदान करू नकोस, ते चांगलं नसतं, तुझी तब्येत बिघडेल. असं काही होत नाही बाबा, उलट रक्तदान केल्याने रक्ताभिसरण संस्था अधिक कार्यक्षम होते. अरे पण दुसऱ्यांना का रक्त द्यायचे? अहो बाबा, त्यामुळे दुसऱ्यांचा जीव वाचतो, यापेक्षा मोठं पुण्य ते काय? हो, पण मला तुझी काळजी वाटते. बाबा, काही काळजी करू नका, काही होत नाही. बरं बंडू, कर रक्तदान. अगं संगीता, तुझ्या शाळेत काय कार्यक्रम आहे का त्या दिवशी? हो, आम्ही त्या दिवशी ग्राम स्वच्छता करणार आहोत. मग आम्ही ग्रामस्थही सहभागी होऊ की त्यात? तर मग सर्वच गाव स्वच्छ होणार, आई म्हणाली. म्हणजे आई, बंडू, बाबा आणि संगीता 4 जण संवादात आहेत. वाचता वाचताच समजलं. प्रश्न 14वा. वरील संवाद कोणत्या तारखेला झाला? मग परवा कामगार दिनी म्हणले, म्हणजे परवा दिवशी कामगार दिन आहे. कामगार दिन म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे, म्हणजे 1 मे परवा दिवशी आहे, बरोबर आहे. म्हणजेच आज किती तारीख असणार मग? नक्कीच याचं उत्तर पर्याय नंबर 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, 29 एप्रिल. म्हणजे आज 29 तारीख आहे, उद्या 30 आणि परवा दिवशी महाराष्ट्र दिन, म्हणून हा संवाद झालाय 29 तारखेला. पाहूया 15वा प्रश्न. वरील संवादात प्रत्यक्ष किती व्यक्तींनी भाग घेतला आहे? बोलता बोलताच सांगितलं. किती? 1 2 3 4, म्हणून 15व्याचे उत्तर पर्याय नंबर 2. पहा 16वा प्रश्न. वरील संवादावरून पुढीलपैकी असत्य विधान कोणते? आता ह्या संवादावरून बरं का. नंबर 1, रक्तदान केल्यामुळे रक्ताभिसरण संस्था कार्यक्षम होते, हे बरोबर आहे. संगीताच्या शाळेने ग्राम स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे, हे पण सत्य विधान बरोबर आहे. रक्तदान केल्याने दुसऱ्याचे जीव वाचले जातात, हेही बरोबर आहे. म्हणजे नक्कीच 4थं हे असत्य विधान असणार आहे. ग्राम स्वच्छता कार्यात गावकरी सहभागी होणार नाही, ते चुकलं. गावकरी सहभागी होणार तरच मग सर्व गाव स्वच्छ होणार असं आई म्हणाली होती. बघा, हे ग्रामस्थही सहभागी होऊ म्हणले. अशा प्रकारे हा संवादावरील प्रश्नांचा भाग संपला. 17वा प्रश्न बघूया. अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप पर्यायातून निवडा. अधोरेखित शब्दाचे, बरोबर आहे. अधोरेखित शब्द इथे पण वाक्य वाचायचं. त्याच्यासाठी एका आदिवासी गावातल्या साऱ्या पाडा बेड द्यायची ठरली. मग साऱ्या म्हणजे सगळ्या पाड्याला, सगळ्या पांड्याच्या नाही येणार, सगळ्या पाड्याकडे नाही येणार, सगळ्या पाड्यांना, हा सगळ्या पाड्याला आणि सगळ्या पाड्यांना, हे अचूक उत्तर आहे पर्याय 3. साऱ्या पाड्यांना भेट द्यायची ठरली, म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा 18वा प्रश्न. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा पर्याय निवडा. वेगळे अर्थ. आता बघा, अर्थ तर काही दिले नाहीत, मग आपल्याला या 4ही शब्दाचे अर्थ काढावे लागतील. पयोध म्हणजे मेघ आकाश, जलद म्हणजे मेघ आकाश, अभ्र म्हणजेच मेघ आकाश आभाळ, पयोधी म्हणजे समुद्र, म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. असे प्रश्न तर फारच सोपे असतात. दिसायला असं वाटतं अवघड आहे, पण लई सोपे असते ते. 19वा प्रश्न बघा. दिलेल्या चौकटीत उभा व आडवा असे
दोन्ही अर्थपूर्ण शब्द बनण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडा. बघा, हे उभं आणि आडवं ह्या दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार व्हावे यासाठी कोणता शब्द घ्यायचा रिकाम्या जागी? च घेऊया आपण. अचस्त्र, चवस न घ्या. अनस्त्र हस्त्र नाही. ज घ्या, अजस्त्र म्हणजे मोठा, आणि जवस धान्य आपलं. म्हणून 19व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. 20वं, बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? तुम्ही पुस्तकाचा छान अभ्यास केलेला आहे हे, मग हे पाठच पाहिजे तुम्हाला. बोके संन्यासी म्हणजे काय? ढोंगी, भोंदू मनुष्य. म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 21वा ही प्रश्न अत्यंत सोपा आहे. सहजगत्या घडलेली गोष्ट. मनसोक्त नाही, मुहूर्त वेळ नाही, मंगलाचरण नाही, तर योगायोग म्हणजेच काय? सहजगत्या घडलेली गोष्ट. 21व्याचं उत्तर पर्याय 3. बघा 22वा प्रश्न. पुढीलपैकी विसंगत पर्याय निवडा. पहिलं काय आहे? पोती, थप्पी. पोत्यांची थप्पी असती, करेक्ट आहे. भाकरी, चवड. भाकरींची चवड असती, करेक्ट आहे. मासे, गाथन. मास्यांची गाथन असती, हे पण करेक्ट आहे. म्हणजे पुढचं वाचायचीच गरज नाही. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. धान्याची रास असते, पण तिथं दिलंय ढीक, चुकलं. पुढे चौकटीत दिलेल्या अक्षरापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 5वे अक्षर कोणते? र, साव, सार, वा. काय फारच अवघड दिसायले रे. या प्रश्नाचं उत्तर न तुम्ही काय करा मुलांना, मला कॉमेंट बॉक्समध्ये द्या. मला येत नाही असं मी म्हणणार नाही, लगेच सांगतो याचं उत्तर. सारवा, सारव. फार सोपं आहे. मग काय? अर्थपूर्ण शब्द सापडला, सारवा, सारव. त्याच्यातला 5वे अक्षर सारवा, सार. 5वा शब्द र, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपे प्रश्न असतात मुलांनो. बघा 24वा प्रश्न. पुढे दिन व दिनविशेष यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यामधील अयोग्य जोडी ओळखा. नंबर 1 हुतात्मा दिन 30 जानेवारी, करेक्ट आहे हे तर. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी, बरोबर आहे. ध्वज दिन 7 डिसेंबर, बरोबर आहे. बाल दिन, चुकलं. बालिका दिन 3 जानेवारी यायला आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन म्हणजे बालिका दिन हा 3 जानेवारीला आहे, आणि बाल दिन 14 नोव्हेंबरला आहे. म्हणून चुकीची जोडी, अयोग्य जोडी. 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघूया शेवटचा प्रश्न. 25वा प्रश्न. पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. स्क्रीन, छाया. छाया म्हणजे सावली, स्क्रीन म्हणजे पडदा. ही चुकीची जोडी पहिल्यांदाच सापडली, म्हणून 25व्याचं उत्तर पर्याय 1. तरी पुढे पाहू. चॅट. चॅट म्हणजे गप्पा, आणि इथं दिले गोष्ट. स्टोरी म्हणजे गोष्ट आहे, पण चॅट म्हणजे गप्पा आहे. ही पण चुकीची जोडी आहे. आता चुकीची जोडी ओळखा म्हणले. पुढचं बेसिक. बेसिक म्हणजे मूलभूत, आणि इथं दिला आराखडा, म्हणजे ही पण चुकीची आहे. सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह, ही बरोबर जोडी आहे. म्हणजे प्रश्न बहुतेक असा असायला पाहिजे, पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा असा प्रश्न असायला पाहिजे. इथे दिले चुकीची जोडी ओळखा, कारण हे 3ही पर्याय चुकीचे आहेत. एक बरोबर आहे. आता इथं दुरुस्त करूया. पुढील पर्यायातील योग्य जोडी. मग योग्य जोडी ओळखा तर आहे पर्याय नंबर 3. अशा पद्धतीनं 25 प्रश्न आपले जवळपास 18 ते 19 मिनिटांमध्ये पूर्ण झालेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले असतील अशी आशा आहे. भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेत. धन्यवाद मुलांनो.